हरिओम. सर्वांना नमस्कार. मी अरुण तुकाराम राऊत. मी मूळचा मुक्काम पोस्ट खापर्दे, हिवरा तालुका, घनसावंगी जिल्हा जालना येथील मूळचा आहे. त्यानंतर मी शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमा येथे जवळपास 3 वर्षापासून कार्यरत आहे. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा 12 वर्ष मी इतरत्र काम करत होतो. तर मी असा अभिमानाने लोकांना सांगतो की ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात मी काम करतो, परंतु सरांचं कार्य पाहिलं तर आमच्यापेक्षा कित्येक पटीनं सरांचं एक पवित्र कार्य आहे. आपल्यासारख्या लोकांना की जे की समाजामध्ये विविध विभागात काम करतात आणि आपलं काम म्हणजे समाजाला उभा करण्याचं काम आहे सगळ्याचंच, म्हणजे प्रत्येक क्षेत्र असो, म्हणजे अशा लोकांना ते उभा करण्याचं काम करतात, म्हणजे आमच्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांचं पवित्र कार्य म्हणा हरकत नाही. तर सांगायचा उद्देश म्हणजे काय की ज्यावेळेस मी या ठिकाणी यायचं ठरवलं होतं, सुरुवातीला मी सुद्धा एक सोशल मीडियाच्या मार्फत मी सरांची ॲड बघितली आणि माझ्या म्हणजे डोक्यात खूप दिवसापासून होतं की आपण कुठंतरी जावं, कुठंतरी म्हणजे आज्ञास्थळी जावं, थोडंसं ह्या पद्धतीनं आपलं हे करावं. मी तर एवढा कंटाळलो होतो. आता वास्तविक पाहता मला कुठलीही शारीरिक व्याधी नाही, परंतु मानसिकदृष्ट्या एवढं मी खचलो होतो की विचारू नका. म्हणजे किंबहुना काही काळ तर मी आता या ठिकाणी उल्लेख करू शकत नाही, काही काळ तर माझ्या मनात एवढे वाईट विचार येऊ लागले की हे जीवन आपलं काही सांगता येत नाही याचं कधी काय होऊ शकतं. परंतु आता सरांचं मी सोशल मीडियाला पाहिलं ते यांचं असंच झालं जसं की यायचं होतं संभाजीनगरचा विषय. मी 17 ते 23 आपलं ठरलं होतं आणि मी काय विचार केला की आपल्याला लवकर रिझल्ट पाहिजे. 17 ते 23 आम्हाला सुट्ट्या लागणार होत्या. 16 तारखेला म्हणलं 17ला आपण काय करू, सरांकडे जाऊ, थोडंसं 5-6 दिवस हे करून थोडंसं रिफ्रेश होऊ, अपडेट होऊ, म्हणजे आपलं थोडंसं व्यवस्थित चालेल. परंतु सरांनी सांगितलं की तुम्ही जवळची जवळ येतात, परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जर काही यायचं असेल तर तुम्ही आपण काय करू, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊ आपण या गुरुकुलमध्ये. मी सरांचं ऐकलं, सगळा विचार केला. त्या पिरियडमध्ये 17 ते 23 मध्ये दिवाळीचं पिरियड असल्यामुळे चला म्हणलं ठीक आहे. कुटुंब सुद्धा नाराज झालं की आई सणासुदी ते तिकडे चालले, म्हणजे आई असेल, आमची आत्या असेल, सगळेजण थोडेसे नाखुश झाले. परंतु त्याला वाटलं की चला याचं काहीतरी ठीक होत आहे ना, तर काय अडचण आहे, त्याची तयारी दाखवली. परंतु सरांनी आग्रह केला, मी सुद्धा विचार केला की सर म्हणतात की चांगलं देण्याचा प्रयत्न आहे माझा जास्तीत जास्त बेस्ट. मग मी सुद्धा विचार केला की चला म्हणलं आपण काय करू, 25 तारखेपर्यंत चला ठीक आहे आपण जाऊ. परंतु त्या 5-6 दिवसाची एवढी माझी जीवाची घालमेल, म्हणजे माझं दिवाळीकडे लक्ष नाही, कुठंच लक्ष नाही, की कधी एकदा जातो आणि कधी तिथं जाऊन मी म्हणजे ते शिक्षण घेतो. आणि खरंच सांगायचं म्हणजे एवढा काळ मी बाहेर कधीच नाही थांबलो. हा आमचे पुणे या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे असतात ते 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या, परंतु ते सुद्धा आपलं मोजून आता काय आजचा 8 दिवस गेला, उद्याचा दिवस झाला की आपल्याला परवा जायचं, म्हणजे ह्या पद्धतीने. पण ह्या 7 दिवसात असं कधीच नाही वाटलं की आता उलट आता आजचा शेवटचा दिवस आहे तर मला थोडंसं दुःख वाटायला लागलं. आणि आताचा क्षण पाहिला की एकदम भावनिक आहे का नाही. आमच्या 2-3 महिन्यापूर्वी अनेक शिक्षकांचे बदले झाले, त्यावेळेस सुद्धा असं भावनिक होतं. काही काही जणांचं पटतं, काही काही जणांचं पटत नाही, परंतु या ठिकाणी त्या गोष्टीला थारच नाही. म्हणजे हे क्षेत्रच असं आहे की प्रत्येकाबद्दल एक आपुलकी, प्रत्येकाबद्दल एक जिव्हाळा, अशा पद्धतीचं सगळं आहे. तर सरांना फक्त एवढं सांगतो की मी फक्त मानसिकदृष्ट्या थोडंसं खचलेलं होतो, पण इथं आल्यानंतर एवढी ऊर्जा भेटली, एवढं घेऊन चाललो मी की माझ्यासारखा दुसरा माणूस कोणीच नाही. आणि खरंच ना, मी प्रत्येक याच्यात काम करतो, म्हणजे कोणतं व्यायामाच्या बाबतीत सकाळी लवकर उठणं, फिरणं, या सगळ्या गोष्टी होतात. परंतु 2-3 महिन्यात, 5-6 महिन्यात माझ्यासोबत काही घटना घडल्या की ते मला बिलकुल डिस्टर्ब केलं आणि त्याच्यापासून मी थोडंसं अलिप्त झालो. सकाळी उठणं, फुटबॉल खेळायला जाणं, अजून सुद्धा मित्र मला सकाळी फोन करतात की सर तुम्ही काय येत नाही, तुम्हाला काय अडचण आहे. आम्ही त्याला दररोज वचन देतो की आज 100% येईल, उद्या 100% येईल, परंतु ते शक्यच व्हायचं नाही. काय व्हायचं, माझं एक तर म्हणजे झोपेचं 3-13 झाले. मला 12 वाजायचे, 1 वाजायचे, 2 वाजायचे, काही सांगताच येत नव्हतं. पण सरकडे आल्यानंतर इथं वास्तविक पाहता आपलं सत्र संपलं, घरी गेलो, म्हणजे आपल्या रूममध्ये गेलो की कधी झोप लागते खरंच कळत नाही. आणि सरांना मी या ठिकाणी वचन देतो की आता हे सरांनी सर्व शिकवलंय आपल्याला, त्याच पद्धतीनं होईना असं मी सांगू शकत नाही, परंतु त्याची मी व्यवस्थित केल्यानंतर माझ्या पद्धतीनं मी सांगड घालणारे आणि कमीत कमी पाऊण ते 1 तास. आणि मग आमचं सगळं शेड्यूल ठरलेलं आहे, आम्हाला वेळही असतो सगळं करायला. त्यामध्ये सकाळी काही काळ आणि रात्री काही काळ, म्हणजे ह्या पद्धतीने मी कमीत कमी 1 महिन्यात मी सरांना स्वतः फोन करीन की आता बाकीचं सगळं धुवून गेलं, गंगेत आलं, आता इथून पुढं तुम्ही मला कधी भेटू शकता आणि कधी काही विचारू शकता. आणि मी स्वतः म्हणजे मला स्वतःला आत्मविश्वास आहे, मी स्वतः घरी गेल्यानंतर पाहणार आहे आरशात की मी 8 दिवसापूर्वी काय होतो आज काय आहे.
इथं 10 वर्षात पाहतच होतो मी, परंतु घरी गेल्यानंतर पाहणार, कारण तिथलं वातावरण मला पुन्हा जुनी आठवण करून देणारच आहे. जे काही माझ्यासोबत घडलेले असतील किंवा जे मी अनुभवलं असेल 2-3 महिन्यात, तर ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवणार आहे. पण मला एवढा प्रचंड आत्मविश्वास सरांनी दिला, सरांचे तर मी म्हणजे हेच करू शकत नाही. सरांनी एका अर्थाने मला पुनर्जन्म दिल्यासारखे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि सरांबद्दल मला सुद्धा शंका होती ना. काय होती शंका, की सोशल मीडियावरती एक ॲड म्हणून टाकतो आपण, आणि तू सोशल मीडियाच्या बाबतीत विषय निघला म्हणून सांगतो. सोशल मीडियाच्या बाबतीत मी एवढा ॲक्टिव्ह असतो, 7 दिवसापासून मी एकही स्टेटस ठेवलं नाही. आणि माझ्या स्टेटसला आणि बऱ्याच जणांचे मेसेज आले, काय वेळ आहे तुमचं, काही दिसताना तुमचं काय, म्हणजे काय वेळ आहे. व्हॉट्सअपला कोणाला शुभेच्छा नाहीत, आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे माझ्या शुभेच्छेसाठी प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. कारण माझी स्टाईल वेगळीच आहे. आता मी माझा मोठेपणा काही सांगत नाही, परंतु प्रत्येक जण कसं काय नाही दिला. आता काल परवाच विषय आपले हे यादव सर, तुमच्या समोरच मी एका जणाला फोन केला की मी असं शिबिराला आलेलो आहे, त्याच्यामुळे शुभेच्छा काही देऊ शकले, ते सुद्धा भावनिक झाले. तुमच्या मनात आहे ना आमच्याबद्दल प्रेम, एवढं आमच्यासाठी खूप आहे. वास्तविक पाहता तो खूप मोठा माणूस आहे, परंतु ते सुद्धा मोह मिटाळा. म्हणजे मी ठरवलंय की जोपर्यंत मी माझ्या घरी जात नाही, जोपर्यंत मला अशी शाश्वती भेटत नाही की इथं सगळं घेतलेलं. कारण कसं काय होतं माहिती का, ते आले घोड्यावरून काहीतरी आहे ते समजा, ते त्या आले घोड्यावरून गेले गाढवावर, अशा पद्धतीचं होऊ नये. आपण मोठेपणाने सांगतो, आता मी कोणाला सांगणार नाही. जोपर्यंत माझ्यात बदल होत नाही, म्हणजे 100 आता जवळपास 50 ते 75% इथं झालेला आहेच, परंतु घरी गेल्यानंतर सुद्धा मला काही काळ सवय लागत नाही, तोपर्यंत मी इतरांना सांगणार नाही. परंतु ज्यावेळेस इतरांना सांगेन ना, त्यावेळेस तुम्हाला आश्वासित करू शकतो, म्हणजे इच्छितो की जास्तीत जास्त प्रतिसाद आहे. कारण हे पवित्र कार्य आहे, चांगल्या लोकांचं जीवन घडतं आणि एकदम सकारात्मकता. आपण जर का पाहिलं तर आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे आहे का नाही, पण किती आपुलकी आपल्यात. आज आपल्याला वाटतं की हे आपल्याला पुन्हा कुठं तरी लवकरात लवकर भेटायलाच पाहिजे, एवढी आपुलकी. म्हणजे अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे. तर सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि सरांना मी शब्द दिलेला आहे किंवा त्याला सांगितलेलं आहे की कन्याकुमारीला कधी जरी असलं तर तुम्ही आवर्जून मला फोन करा. सुट्ट्याच्या बाबतीत मी माझ्या पद्धतीने नियोजन करेन, परंतु तुम्हाला वचन देतो की तुमच्यासोबत 100% कन्याकुमारीला त्या ठिकाणी. आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वातावरण होतं, सगळं आपण घेतलेलं आहे. आता फक्त घरी गेल्यानंतर थोडंसं जड काय जाईल आहाराच्या बाबतीत. आता सरांना हेही सांगू शकतो की त्याच्यात थोडंसं आता घरचं वातावरण आहे, काही काही सवय आहेत घरच्याला असेल, आईला असेल, पत्नीला असेल, तर ते त्याच्यामध्ये बदल करणं थोडंसं मला अवघड वाटतं. परंतु मी एक सांगू शकतो की आहारामध्ये मी कमी आहे. कारण मी सुद्धा पोटभर जसं की 125, त्याच्यापेक्षा आता फक्त 75 हे आकडा मी लक्षात घेणार, म्हणजे 75% जेवायचं तेवढं मी करू शकतो. आणि काही काळ केलेलं आहे. संयम नावाचा प्रकार माझ्यात सुद्धा आहे, अल्लडपणा पण आहे, पण संयम नावाचा प्रकार सुद्धा आहे. तर हे मी तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये चहा आता बिलकुल बंद, चहाचा विषय संपला आपल्या आयुष्यात. आणि इतरांना सुद्धा सांगणार, बायकोचं सुद्धा बंद करणार. तर अशा पद्धतीचं सगळं वातावरण घेऊन मी या ठिकाणाहून चाललो. सरांचे पुन्हा एकदा आभारी. अशाच पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करत जा. आणि सरांच्या बाबतीत एवढं सांगेन की कमतरता जर आली यदा कदाचित, आता कालच नशिबाचं आहे, जर का कमी जास्त पडत असेल तर तुम्ही आमचं घ्या, परंतु 100 वर्ष आयुष्य जगा आणि अशाच पद्धतीने लोकांना शिक्षण देण्याचं पवित्र कार्य करत राहा. धन्यवाद.